सूर्य मावळला होता. त्याचा किंचित प्रकाश पश्चिमेच्या किनाऱ्यावर राहून गेल्यामुळं एक गुलाबी धांदोटी पसरलेली होती. त्याखाली लख्ख पालोदी रंग दिसत होता. तिथं सूर्य बुडाल्याची खूण उमटली होती. बाकी अंधाराची चढाई सर्व जग तो खोरा व्यापीत होता. वारणेपासून कृष्णेपर्यंत तो सलग सुपीक प्रदेश अंधकारमय होत होता. सूर्यानं सर्व कळांनी जग जितकं लखलखीत केलं तितकंच अंधार काळ करू लागला. प्रकाशामागं अंधार आणि अंधारामागं प्रकाश हे चक्र गतिमान होत होतं. वाटेगावचं अस्तित्व नाहीसं झालं. ती एका जागी वसलेली 1200 घरं अंधाराच्या लाटांनी गडप केली. त्या गावच्या आजूबाजूचे माळं, तो 7 दरे असलेला सह्याद्रीचा प्रचंड डोंगर अंधारात बुडाला. गावच्या अस्तित्वाला अदमासाची गरज भासू लागली. तांबडीवरून आलेली ती गांडवाट गावात शिरली होती. ती विष्णुपंती कुलकर्णींच्या भव्य वाड्या पुढून चावडीकडून वळून मग शंकरराव पाटलांच्या वाड्याला वळसा घालून महाराजांच्या थडात सरळ झाली होती. तसंच पुढं जाऊन मांगवाड्याजवळ जवळ असलेल्या प्रचंड चिंचेखालून गेली की मांगाच्या घराकडे वळावं लागत होतं. तिथून ती गाडवाट उगवतीला जाऊन माळानं पांदीनं नागमोडी वळण घेत शिवारातील शिरली होती. वाटेगाव ते शिगाव हे 4 मैलाचं अंतर त्या गाडवाटेने 6 मैलाची कैक वळणं घेऊन संपवलं होतं. ती वाट आज अंधारानं पुसून काढली होती. हळूहळू पावसाळी वारा उठू लागला. भन्नाट धावत सुटलं. आकाशात काळ्या ढगांनी गर्दी केली. पाण्यात मासा पोहावा तशी ढगांनी वीज सळसळू लागली. विजेच्या प्रखर प्रकाशात आकाश कोसळण्याच्या बेतात असल्यासारखं दिसू लागलं. अक्राळ विक्राळ आकृत्य करून ढग गिरक्या घेऊ लागलं. वारा त्या ढगांना चेंडूप्रमाणे टेपलू लागला. गावात सामसूम झाली. सर्व गल्ल्या निर्जन भासू लागल्या. गिनमिन जळणारे दिवे हळूहळू डोळे झाकू लागले. कुत्री मुकी झाली. सर्वत्र निशब्दात नांदू लागली. भित्र वातावरण उदास होऊन उभं राहिलं. गाव हू का चू करीनासं झालं. शंकरराव पाटील एकटाच जोत्यावर बसला होता. कोणीतरी यावं आणि आपल्याशी बोलत बसावं असं त्याला वाटत होतं. पण कितीतरी वेळ कुणीच येत नव्हतं म्हणून तो चिडला होता. त्यानं आपले दोन्ही गुडघे पोटाशी आवळून धरले होते आणि स्वतःला मंद झोके घेत तो समोरच्या वाटेकडे टक लावून पाहत होता. येणारा जाणारा सासून घेण्यासाठी त्यानं आपले कान टवकारले होते. पण पाटलाशी बोलत बसायला कोणीच येत नव्हतं. दार बंद करून लोक केव्हाच अंथरुणावर आडवे झालेले होते. त्याचीच पाटलाला चीड आली. जन्मभर कष्ट करून शेवटी मरायचंय हे त्याला पसंत नव्हतं. माणसानं कसं आनंदात असावं, खेळावं, बोलावं आणि रागावं आणि राबावं सुद्धा असं त्याचं मत होतं. उद्याचं आषाढ निघत होता. उद्या शिगावात जोगणीची यात्रा भरणार होती. शिगावच्या बाजीबा खोताचं त्याला हेवा वाटत होता. शिगावची ती जोगणीची जत्रा त्या खोतानं भरवली होती. आपल्या तरुणपणी त्यानं काळगावच्या जोगणी दिवशी उभ्या गावशी कलागत करून ती जोगणी जबरीनं आणली. त्या दिवसापासून काळगावची जोगणी जत्रा बंद पडून ती शिगावात सुरू झाली होती. जर बाजीबा काळगावच्या लोकांना सापडला असता तर त्यांनी शिर कापून वेशीला बांधलं असतं. पण बाजीबा जबर म्हणून तर शिगावसारखी भरभराट होत आहे
लोक एका वर्षात 3 जत्रा करीत आपला संसार चालवित आहेत आणि आणि हे आपलं गाव. इथं काहीच नाही. दिवस बुडाला की शब्द येत नाही, माणूस दिसत नाही, खेळत नाही, खेळ नाही, तमाशा नाही, काही नाही. 12 महिन्यात एक जत्रा, आणि तीही मढ्याला माणसं जमावी तशी. एवढा मोठा गाव असून काय कामाचा? पाटील विचारांच्या तंद्रीत सापडला होता आणि मग पुन्हा भानावर येऊन ते विचार झटकीत बसला होता. एवढ्या समोरच्या वाटेवर घोड्याच्या टापाने आवाज केला. पाटील कानोसा घेऊ लागला. तोच ते घोडं मोठ्यानं खिंकाळलं आणि त्याचा आवाज त्या शांत रात्री दूर दूर गेला आणि लगेचच पाटलाचा घोडंही खिंकाळलं. पाटलाच्या समोर घोडा येऊन उभा राहिला. पाटील रोखून पाहत म्हणाला, कुठं चाललाय तू? कोण आहे तू? मी हाय रानूजी मांग. रानूजी मांग घोड्यावरून खाली उतरून म्हणाला. पाटलानं आग्रहाच्या सुरात उद्देशून त्याला म्हटलं, ये की, पान खाऊन जा. रात केलीस. वाईच रात झाली. आकाशात पाहत रानूजी तक्रारीच्या सुरात म्हणाला, आजचा पाऊस उठलाय. ये वारा सुटलाय, पाऊस येत नाही. पाटलाचं निर्वाळा दिला आणि लगास ओढीत रानोजी जोत्याजवळ येऊन एका दगडावर बसला. अजून निजला नाही का जागताय? रानोजीनं विचारलं. काय करून निजच लागना का? काय झालं? काही नाही, उदास वाटतंय. गावात रंग नाही. पाटील म्हणाले. विचार बोलू लागला. गावात जीवच उरला नाही. दिवस बुडाला की गाव जाग्यावर नसतो. मग काय करावं त्यानं? दमून भागून निसतोय. इतर कोण काय दमत नाही का? त्यांचं संसार नाही? पाटील म्हणाला, त्या शिगावच्या माणसं का दमत नाहीत का? पण एका वर्षात 3 जत्रा करून संसार करतात. त्याच्या गावात जत्रा होत्यात म्हणून ते करतात. आपण काय करावं? जत्रा काय आपोआप भरत नसत्यात, त्या भरवाव्या लागतात. उद्या आपण जत्रा भरवली तर का कोण नको म्हणणार आहे का? का कोण हात धरणार आहे? मग का भरत नाही जत्रा? कशी भरणार? पाटील मध्येच म्हणाला. दिवस बुडाला की कुत्रं फिरत नाही या गावामध्ये. मग जत्राचा विचार कोण करतात? आजूबाजूच्या इंग्रजी हद्दीत लोक रंगलाल आहेत. त्या शिगावच्या उद्याच्या जोगण्या निघणार. बाजीबा खोतासारखा एखादा बहाद्दर आमच्या गावात निपजत नाही. तोपर्यंत इथं जोगण्या भरणार कशा? जोगणी त्यानं भरवली. बाजीबानं ती कशी? बाजीबानं काळगावच्या जोगण्यात जाऊन दंगल केली आणि जोगणीच्या हातातली वाटी पळवून आणली. गावची जत्रा वाढवली. तसा वीर आमच्या गावात कोण आहे का नाहीत? पंतावणींनी तुमच्यावाणी माणसं वाघाला दाव लावतील की? वाघाला दाव लावणं सोपं आहे, पण उभ्या गावशी लढत देऊन जोगणी आणणं सोपं नाही. त्यासाठी डोंगरासारखं काळीज लागतं, आणि ते माझ्याजवळ नाही. ते विष्णूपंत ते कायद्याच्या कोपरखळ्या देण्यात पटाईत आहे. जीव गेला तरी ते चाकोरी सोडणार नाहीत. मी उद्या जोगण्या बघायला शिगावला जाणार आहे. रानोजी मध्येच म्हणाला. तुमचा काय बेत? मी कधीच कुणाच्या जत्रेला जात नाही. पाटील खिन्न स्वरात म्हणाला. लोकांच्या आरतीनं
ओवाळून घेणं मला बरं वाटत नाही. आपल्या घरात अंधार आणि आपण उजेडात मिरवायचं हे मला रुचत नाही, असं म्हणून पाटलानं राणोजीला पान दिलं. दोघांनी पान खाल्लं आणि राणोजी उठण्याचा विचार करू लागला. तो पाटील म्हणाला, या पांढरीला बाजीबा खोतासारखा माणूस पाहिजे, तरच या गावची भरभराट होईल, लौकिक वाढेल. बाजीबानं शिवगावचा उपकार केला, तसे या गावावर उपकार करायला माणूसच इथं जन्माला पाहिजे. आता हे ऐकून राणोजी एकाएकी गंभीर झाला. त्याचं मन उगीचच बावरं झालं. हातातील लगाम पिरगाळीत तो अंधारात पाहू लागला. वाटेगाव ते शिगाव याच्यामधील असलेला माळ, ती नागमोडी वळण, ती पांद, मध्ये असलेले निवडुंगांचे डौगे, सारं त्याच्या डोळ्यापुढं तरळू लागलं होतं. पाटील म्हणाला, जा आता, दौलती वाट बघत असेल. राणोजी उठून उभा राहिला. तो तसाच विचार करीत निघाला. घोडं त्याच्या मागून चालू लागलं. तो थळात आला. कोंडीबा महार अंधारात बसून भजन म्हणत होता. तो दिसत नव्हता, फक्त त्याचा घोगरा आवाज आणि त्याचा तो ताऱ्या एवढंच ऐकू येत होतं. त्या भजनानं राणोजी भानावर आला. त्यानं समोर मागवाड्याकडं पाहिलं आणि घोड्यावर उडी घेतली. गावापासून एका हाकेच्या अंतरावर असलेला मागवाडा निपचित पडला होता. 5 पुरुष उंच निवडुंगानं त्या 50 घरांना वेढा घातला होता. त्या निवडुंगांची 2 टोकं त्या गाडवाटेजवळ त्या चिंचेच्या झाडाखाली येऊन जुळत होती. तिथंच मागवाड्याच्या जाण्याची वाट होती. त्या निवडुंगात ती घरं कशीबशी उभी होती. ती उसाच्या पाल्याची घरं भेदरल्यासारखी भासत होती. त्याच्या डोक्यावरचं आकाश आता काळवंडलं होतं. त्यामुळं त्यांचं धाबं दणाणलं होतं. म्हणूनच एखादं घुबड फुत्कारत होतं. मध्येच पिंगळा किजबिजत होता. अस्सल नागव्हाला पक्ष्याची शिकार करण्यासाठी सरपटत होते, तर त्यांच्याशी हाडवैर बाळगणारे मुंगूस त्या नागावर रापत होते. काही ठिकाणी त्या झटपटीही सुरू झाल्या होत्या. सापाचं गुरगुरणं आणि मुंगसाचं चिरकणं एकूण मांगाची पोरं गर्भगळीत होऊन आयांच्या कुशीत अधिकाधिक शिरत होती. पसरलेले पाय पोटाशी घट्ट धरीत होती. मृत्यू त्यांच्या उशापायथ्याशी वळवळत होता. तिथं किती माणसं आहेत याची गावाला माहिती नव्हती. ती काय खातात याची कुणाला काळजी नव्हती. मात्र मागवाडा त्या निवडुंगात आहे हे सर्वांना माहीत होतं. ते सर्व सनदशीर शिपाई होते आणि ते सर्व सनदशीर शिपाई आहेत. या गावच्या राखणदारीची धुरा त्यांच्या मानेवर असून ती गावची नोकर आहेत हे कायद्यानंही मान्य केलेलं होतं. गावात नि रानात जे काही होईल त्याची जबाबदारी त्या मांगांवर होती. एक जरी पेंडी इकडची तिकडं गेली तरी सनदशीर शिपाई म्हणून त्यांना जाब विचारला जात होता. ते दर दसऱ्याला मानाची तलवार पुजत. त्या वस्तीत दारिद्र्य आणि तलवार याचं ऐक्य जगावेगळं झालं होतं. ज्यावेळी त्यांना इनाम म्हणून जमीन दिली त्यावेळी अवघी 3 घरं होती, पण आता ती 50 झाली होती. जमीन पुरत नव्हती. सनदशीर शिपाई हा शिक्का कायम होता. शेतकीची अवजारं
शेतीची अवजारं नव्हती आणि मांग पिचत होते. आकाशातून पावसाच्या धारा लागल्या की मांगाच्या डोळ्यातून आसू गळू लागत. मजुरीची दारं बंद होऊन भुकेची आग पोटामध्ये पेटत होती. पोरं रडू लागत, म्हातारी टाचा घासू लागत, तरणी कमरा बांधून पाणी पिऊन दिवस रेटीत. जुलमानं जगत, भीक मागणं अपमान मानणारी ही जात खुशाल भुकेकडे पाहत विचार करून करून दमे आणि मग तिच्या पुढे एकच मार्ग स्पष्ट होई. सर्व जण एकत्र जमून हत्यारं काढीत आणि भर पावसात, भर मध्यान्ह रात्री घराबाहेर पडत, दूर दूर दुसऱ्याच्या शिवारात शिरत आणि ते हाती लागलेलं ओरबडून अगदी जीवावर उद्धार होऊन लुटत नि परत येऊन त्या भुकेच्या जबड्यात लेटीत. ही तिथं वहिवाट पडली होती. एक दिवस नव्हे तर दर वर्षी सुगी येईपर्यंत पावसाळ्यात दररोज त्यांना चोर बनावं लागत होतं. काहींचा सवयीने तो धंदाच बनला होता. दारिद्र्यात वाईटाखेरीज दुसरं काय जन्मणार. पण त्या निवडुंगात माणसं मात्र दणदणीत निपजत. एका आगळी एक बळानं, शरीरानं, हिमतीनं तराजूत घालून जोखून घ्यावं अशी ती माणसं निपजत. निर्जीव कोळशाचा निखारा फुलावा की पकीड जमिनीत एखादं चंदनाचं झाड उगावं तशी ती वस्ती वाढत होती. दौलत मांग, आप्पा मांग, बहिरू मांग अशी वयानं पोक्त झालेली कितीतरी माणसं त्या वस्तीत करती होती. ते मांगवाड्यात आणि गावातही ढाण्या वाघासारखे गरजत होते. मी म्हणणारे त्यांना वरमत. त्याचप्रमाणे दौलतीचा राणोजी, बळी, पांडू, दगडू, निन्या, सावळ्या, गोंदा अशी तरणी पोरं तलवारीच्या पात्यासारखी वावरत. दौलतीच्या वयानं आता 50शी गाठत आणली होती. त्याच्या रुबाबदार मिशीत आता पांढरी केसं चमकत होती. पण त्याचा दणदणीत पिळदार देह टणक होता. त्यातील जुना वळ कायम होता. शिवाय आता त्याचा राणोजी का करता सवरता झाला होता. घर आणि सरकार चाकरी तोच पाहत होता. बायको रहीबाई, सून राधा, फकीरा आणि सहदेव हे 2 नातू आणि मुलगा. राणोजी यामुळं दौलतीचं घर आनंदानं भरलं होतं. तो आयुष्याचे उरलेले दिवस बेफिकरपणे काढीत होता. परंतु आज राणोजीला भलताच उशीर लागल्यानं तो बेचैन झाला होता. रहीबाई उदास होऊन बसली होती. फकीरा, सहदेव हे बापाची वाट पाहत होते व तो अजून का येत नाही म्हणून बाहेर पाहत आज्याला विचारित होते. त्यांना देवाच्या गोष्टी सांगून रहीबाई वेळ मारून नेत होती. राधाबाई चुली पुढं बसून कण्या शिजवीत होती. कण्या रटरटत होत्या आणि दौलतीचे कानं घोड्याच्या टापा ऐकण्यासाठी आतुर झाले होते. 10 वर्षाचा फकीरा केविलवाणा चेहरा करून म्हणाला, बाबा, गबऱ्या का येईना? आता गबऱ्या आता पळत येईल तुझ्या बापाला घेऊन. एकदा पेंढारा लोकांची टोळी गावदरीला उतरली होती. त्यापैकी एका पेंढारानं आपल्या घोडीचं शिंगरू दौलतीला दिलं होतं. त्या शिंगराचा दौलतीनं प्रचंड घोडा केला होता. लहानपणापासून त्याला
पोराप्रमाणे जपून त्याचंच नाव गबऱ्या असं ठेवलं होतं. तो गबऱ्या साऱ्या गावच्या ओळखीचा झाला होता. फकीरा आणि सहदेव हे बाप कधी येणार असं विचारण्याऐवजी गबऱ्या कधी येणार असं विचारीत. त्याचा जन्मदाता खरंच त्या गबऱ्याच्या हवाली असे. रोज गबऱ्या त्या चिंचेखाली येऊन घराकडे वळताच मोठ्यानं खिंकाळी, त्याबरोबर पोरं आणून मोठ्याने खिंकाळी देत. त्याचबरोबर पोरं सगळे आनंदून उड्या मारीत. गबऱ्यानं किंकाळणं म्हणजे त्याचा बाप येणार असं त्यावरून प्रतीत व्हायचं. हे समीकरण झालेलं होतं. गबऱ्याच्या आपल्या बापाला घेऊन जातो आणि सांजेला घेऊन येतो म्हणून त्याचं लक्ष रानोजीच्या ऐवजी गबऱ्याच्या वाटेकडे लागून राहत असे. रहीबाईच्या गोष्टी हू म्हणून ऐकत बसलेली पोरं उगीचच हू म्हणत होती. त्यांचं सारं लक्ष गबऱ्याच्या खिंकाळण्यावर होतं. एवढ्यात गबऱ्या चिंचेखाली येऊन वळण घेताना खिंकाळला. आलो आलो आम्ही. पोरांनी उठून उड्या मारल्या. आला गबऱ्या, आला गबऱ्या आणि दारात असा आक्रोश पोरांनी चालू केला. गबऱ्या आला म्हणून सगळे पोरं उड्या मारू लागले. दौलतीनं लगास धरून त्याचं दावं धरलं. रानोजीनं तलवार पाकडीत खोचली. रानोजीनं तलवार पाकडीत खोचली आणि पोरं वरगडीला बिलगली. राहीचा जीव भांड्यात पडला. राधा लाजली. चोरून पाहून मान फिरवली. दौलतीनं गबऱ्याची खादाडी घरात आणली. अमाप मक्याची कणसं चुलीकडं पळाली आणि दौलती म्हणाला, उशीर केलास, झाला वाईच. पाटलानं थांबवलं. इंजवणाऱ्या लवकर यायचं. रहीबाई म्हणाली. राधानं टवकारून पाहिलं. भाजलेली मक्याची कणसं घेऊन फकीरा व सहदेव बापाच्या दोन्ही मांड्यांवर बसून ऐकू लागले. राधानं जेवण वाढली. जेवता जेवता दौलतीनं बोलणं काढलं. काय म्हणता पाटील? काय नाही, शिगावच्या जोगण्याची कथा निघाली होती. पंताची गाठ पडली का? नाही, पर ही जोगणीची काय भानगड आहे आबा? भानगड कसली? त्या 12 बलुत्यांचा खेळ आहे. सांगू लागला. 2 बेती. नवरा नवरी व्हायची नि त्यांची वरात काढायची. नवरीपाशी खोंबऱ्याची वाटी असती. ती पिवळ्या फडक्यात असती. जर ती वाटी कुणी पळवली तर त्या गावची जत्रा बंद व्हायची आणि ज्या गावात ती वाटी जाईल त्या गावात जोगणीची जत्रा भरायची असा रिवाज आहे. पर वाटी पळवणारा आपल्या हद्दीत घावला तर त्याचं डोरकं मारायचं बी रिवाज आहे. खोबऱ्याच्या वाटीसाठी डोसकं मारतात. फकीरानं दौलतीकडे रागानं बघत विचारलं आणि दौलती म्हणाला, ती नुसती वाटी नाही, ती त्या गावची आबरू असती. ती ऐकून फकीरा रानोजीकडे वळून म्हणाला, आणखी गा ती वाटी हिसकून. ही ऐकून सर्वच हसू लागले. राधा तर सर्वात मोठ्यानं हसली आणि मग हळूच म्हणाली, बराच की हायस. ती खोबऱ्याची वाटी खाल्लीस का? हो, दे आणून. त्यात काय जड आहे? फकीरा गुरुकला. अरे पर वाटी हिसकणाराच डोसकं मारत्यात. वाटी हिसकणाऱ्याचं
हिसकणाऱ्याचं डोसकं मारत्यात. दौलती म्हणाला. फकीर कपाळावर आढ्या आणून बोलला, आबा मारू दे डोसकं, तू ये वाटी हिसकून. फकीराचं हे बोलणं ऐकून पुन्हा घर हास्यानं भरलं होतं. हा पोर आपला जाती धर्म बोलत आहे हे ऐकून रहीबाईला फारच आनंद झाला. ती हसत हसत म्हणाली, दिस बुडाला की मोत्या जायला ह्यांची लंगुटी सैल होतीया नि म्हण मारू ते डोसकं, घेऊन ये वाटी. मग फकीरा वरमला. मुताईची भानगड म्हातारीनं चव्हाट्यावरून आणली म्हणून तो नरम आला. राधा म्हणाली, मग जा की आण वाटी. थांब. कसबाचा मका चावून तो म्हणाला, मी आबा एवढा झालो की आणूनच दाखवतो ती वाटी. राणोजीनं फकीराला जवळ ओढून पोटाशी धरलं. हसत हसत त्या सर्वांनी अंथरुणावर अंग टाकली. फकीरा, सहदेव हे दोघे राणोजीच्या बरगड्यांना बिलगून झोपले होते. राणोजी मात्र जागाच होता. त्या दोघांवर 2 हात टाकून निश्चिंत पडून उद्याचा विचार करीत होता. त्याचं मन बेबंद त्याला घाबरवत होतं. ते कधी उठून पळत होतं तर लगेच शिगावात शिरून भर जत्रेत हाणामारी करीत होतं, तर मध्येच गबऱ्यावर बसून भरधाव पळत होतं. घटकीत ते गप्प बसून विचार करू लागले, जर आपण ती जोगणी आणली तर या गावावर अनंत उपकार होतील. जे बाजीबानं केलं ते एका मांगानं केलं असं लोक म्हणतील. आपल्या गावात जत्रा भरेल, भोवतालचे लोक जत्रेत येतील. प्रत्येक माणूस म्हणेल, राणोजीनं ही जत्रा भरवली. शंकरराव पाटील शाबास म्हणेल. जगलो तर पाठ थोपटील. आणि जर आपण तर गाव तर नाव होईल. आणि जर आपण जगलो तर नावसुद्धा होईल. डंका वाजेल, गावासाठी गेला म्हणतील. मरण कधीतरी येणारच. ते जर जोगणी आणीत असताना मेलं तर गावावर उपकार होतील. आपल्या अंगावरच्या जखमा गावाच्या काळजावरच्या मोहरा ठरतील. गबऱ्याच्या टापा कोरल्या जातील. पण मग आई, फकीरा, साधू, राधा यांचं काय? ती कशी जगणार? म्हातारपणी त्यांना कोण? पोरं मोठी व्हायला 10 वर्ष हवीत. तोवर हे 5 जीव कसे जगणार? काय होतंय त्यांना? जगतील ती. आपण नव्हतो तेव्हाही माणसं जगतच होती. पुढेही जगणार आहे. आणि गावावर उपकार करणारा माणूस इथं जन्मला याची पाटलाला खात्री वाटेल. विष्णुपंताला आनंद होईल. राणोजी डोळे झाकून विचार करीत होता. हळूहळू अंधार निघून गेला. पहाट झाली. निवडुंगात पाखरं जागी झाली होती. त्यांनी किलकिलाट करीत पंख झाडली होती. पूर्वेला अनंत रंगांच्या लकेरी उमटल्या. पाऊस घेऊन आलेल्या काळ्या ढगांतून तेजोमय अरुण डोकावू लागला होता. त्याला पाहून कोयल हर्षभरित झाला. कुहू कुहू ते ऐकू आला. दया ही वारा भिरभिरला आणि निवडुंग उजळलं. सृष्टीच्या गालावर स्मित तरळलं. वर्णापासून कृष्णेपर्यंत सारा खोरा प्रकाशमय झाला. गावच्या पश्चिमेला असलेला तो 7 दऱ्या पर्वत छाती काढून उभा राहिला. सर्वत्र हालचाली सुरू झाल्या होत्या. निर्भयता अवर्तीन झाली. आणि आज शिगावची जोगणी आणायचीच असा निर्णय करून राणोजी उठला.
दुपार फिरली. राणोजी शिगावला निघाला. फकीरा सहदेव यांना काखेत घेऊन गाढवाटपर्यंत येऊन चिंचेला थांबला. दौलती तलवार आणि गबऱ्याला घेऊन आला. पोरांना खाली ठेवून राणोजीनं तलवार घेतली. 6 बोटं रुंदीची ती लखलखीत पल्लेदार पातं, वजनदार मुठेला विटभर बर्च्याचं फाळ फाशी बसली असती तर ती कटून पडावी अशी धार अशी ती जंगी तलवार हातात येताच राणोजी भरकन उठून गबऱ्यावर बसला आणि दौलती म्हणाला, कुणासंग भांडणतंटा करायचा न्हाय, दिसावर परतायचं. राणोजीनं होकारार्थी मान हलवली आणि पूर्वेकडे तोंड केलं. गबऱ्या ढेंगा टाकीत ओढीनं निघाला. पाठीमागून फकीरा सहदेव एका आवाजात ओरडले, आबा, आम्हाला पेंढ आणा. राणोजीच्या पोटात कालवाकालव झाली आणि त्यानं नकळत गबऱ्याला टाच मारली. एकदम धडपडून गबऱ्या तुर्की चालीवर आला आणि निघाला. त्याच्या मानेवर धनुष्याकृती येऊन मयूरमस्तकीच्या तुऱ्याप्रमाणे त्याचं मस्तक नाचू लागलं. सूर्य पश्चिमेला मंद गतीने निघाला होता आणि राणोजी पूर्वेला निघाला होता. दोघांना परत फिरण्याची घाई झाली होती. राणोजीची नजर आपल्या शिवावर भिरभिरत होती. मेहनतीनं खाऊन पडलेल्या जमिनीतून आता कुऱ्या फिरत होत्या. ओढ्या बांधून शेतकरी पेरणी करीत होते. ते काळ्या वावरात बी पेरीत होते, पण त्यांना खात्री होती की याचं मातीत हे बी जीव धरून उगवणार आणि काळ्याची जागा हिरवेगार पिकं शोभविणार. पुढल्या वर्षी याच जागी आपली मेहनतीनं साकार होऊन उभी राहणार. म्हणून माणसं कष्ट करत होती, माणसं कष्टत होती. त्यांना पाहून राणोजी स्वतःशी म्हणाला, जे पेरावं ते उगवतं. शिगावची जोगणी वाजत गाजतच निघाली होती. 12 बलुती झुलत होती. गावच्या गल्ल्या माणसांनी भरल्या होत्या. बायका पोरं थव्यानं उभी होती. पोळ्या खाऊन ढेकरं देत गडी माणसं धावपळ करीत होते. जोगणी भरली की गावचं दुःख दारिद्र्य टळतं अशी श्रद्धा असलेली ती माणसं जोगणीला नमस्कार करून आऊक मागत होती. आज जोगणी फिरून जाताच तमाशा उभा राहणार होता. उद्या सकाळी कुर्त्यांसाठी पारगावची मंडळी येऊन आधीच दाखल झाली होती. खांद्यावर पिवळे लंगोट टाकून पहिलवान मिरवत होते. सर्वत्र माणसं झाली होती. जागोजागी जोगणी आणि जोगा थांबत. लोक नमस्कार करीत आणि मग पुढं निघत. गावातील ताकदवान माणसांनी जोगणीच्या भोवती हाताला हात धरून कड केलं होतं. त्याच्या आसपास नंग्या तलवारी धरून धारकरी चालत होते. त्यांची करडी नजर सर्वत्र फिरत होती. तलवारीच्या सावलीतच ती जोगणीची मिरवणूक चालत होती. पुढं सर्व वाद्य एका तालात वाजत होती. पिवळ्या कापडात गुंडाळलेली ती वाटी घेऊन जोगणी मंद गतीने निघाली होती. तिच्या शेजारी न्हावी झडपीन होऊन सूप फिरवीत होता. चांभार लाकडी घोड्याला बोराटीचा काटा बांधून माणसं हाकीत होता.
तो बोराटीचा काटा लागला तर अशुभ असतं ही भीती असल्यामुळं कोणीच पुढं येत नव्हतं. बाजीबा येताच लेक बापू हातात नंगी तलवार घेऊन थोड्याच अंतरावर आपलं अवखळ घोडं दौडीत उगीचच भराऱ्या मारीत होता. बहिरी ससाण्याप्रमाणे सुरुकंड्या मारून तो आपल्या चपळाईच्या प्रदर्शना करीत होता. हेतू हा की कोणीही जोगणीकडे गैरहेतून बघू नये. दुसऱ्या बाजूनं गजा सुतार आपलं अवखळ घोडं लगाम ओढून आवरीत होता. अशी कैक घोडी त्या जोगणीच्या आसपास गिरट्या घालून कडवा पहारा देत होती. काखेत तलवार दाबून राणोजी त्या गर्दीत वावरत होता. पेंढ्याचा पुडा कंबरेत खोवून पुढील योजनेत गर्क झाला होता. त्यानं गबऱ्याला वाटेगावच्या बाजूला एका ओढ्यात बांधून ठेवलं होतं. कुठून जोगणीवर झडप घालून कुठपर्यंत जायचं आणि मग गबऱ्याला घेऊन कसं पुढं निघायचं याची सारी जुळणी मनात करून तो त्या जोगणीबरोबर चालत होता. जसजशी ती जागा जवळ येत होती तसतसा तो अधिक बेभान होत होता. त्याची गात्र बधीर होऊन दौलती, राही, राधा, फकीरा, सहदेव यांना तो विसरला होता. एका नव्या जगातच जणू तो वावरत होता. त्याच्या मनाची, त्याच्या विचारांची वेगळीच हालचाल सुरू झाली होती. जोगणीभोवती असलेला कड्यात राम्या लोहार हा सर्वात दांगट होता. त्याचे डोळे तांबरले होते. तो कोणालाही आसपास येऊ देत नव्हता आणि राणोजीनं त्याच्यावरच आपली नजर रोखली होती. कैकाड्याच्या अंगणात जोगणी गेली की एका दणक्यात लोहार उतरायचा असा त्यानं विचार करून ठेवला होता. कुठला धारकरी कुठं मारायचा हे सारं ठरवूनच तो चालत होता. जोगणी पेठेत आली आणि भैरू रामोशी भेटला. तो जवळ येऊन म्हणाला, राणोदा, तू कवा आलास गा? उशीर आलायस. तू वाईच बाहेर ये. राणोजी त्याला जवळजवळ ओढीत गर्दीतून बाहेर आला. राणोदा, काय भानगड? तू आत्ताच्या आत्ता गावाकडं जा. आणि काय करू? शंकरराव पाटील आणि पंत हेरसनी सांग. काय सांगू? सांग. राणोजी जोगणी घेऊन निघाला. आडवं या. म्हणजे काय नाही. भैरू तू पळ. हत्यारबंद माणसं आडवी आली पाहिजेत. मी निघालोच बघ. पर तू एकटा कसा लढणार? बघ कसा लढतो ते. मग मी बी थांबतो. तू जोगणी घेऊन निघ. मी वाट रोखून धरतो. पिरसू पुढं नग भैरू ही थटून लढण्याची वेळ नव्ह. तू जा, पळ. रामोशी निरुत्तर झाला. त्यानं आडाला जाऊन पंजी आखडलं आणि तो धावत निघाला. घुमेनं निघाला. राणोजी जोगणी घेऊन निघायच्या आत गावात कसं पोचायचं याचा विचार करीत तो निघाला. एक क्षण त्याला युगासारखा वाटू लागला होता. एका चिंचोळ्या बोळात शिरून जोगणी कैकाड्याच्या अंगणात आली. उथळ जागा, पुढं गाडवाट, पलीकडे ओढा. तिथं गबऱ्या राणोजीनं बांधलेला होता. तो गबऱ्या राणोजीची वाट पाहत उभा होता. त्या मैदानात येताच गर्दी पांगली. पहार सैल झाला. तो लघवी करायला पांदीकडे व वावरात पळत होता. कुणी चंची सोडली, कुणी चुन्याच्या डब्यामध्ये बोटं घालून
तंबाखू चोळू लागलं. कुणाच्या तोंडात विडी पडली आणि राणोजी भरकपणे झेप घेऊन एका वारात राम्या लोहार आडवा केला आणि दुसऱ्याच क्षणात ती जोगणीची वाटी हिसकली. तोच एक तलवार त्याच्यावर आणि क्षणात ती खाली पडली. लगेच दुसरी तळपली. तिलाही खाली लोळवून डोळ्याचं पातं लवतं न लवतं तोच राणोजी पांदीकडे धावला. एकदा बाण जावा तसा तो गेला आणि ओरड आली. जोगणी गेली. जोगणीचे धारकरी पुढे आले तेव्हा गरकन फिरून राणोजी ओरडला, मोहरं याल तर मुंडकं मारीन. एकच हल्लकल्लोळ उडाला. जिकडं तिकडं माणसं सैरावैरा धावत सुटली. सर्वत्र एकच ओरड घुमली. जोगणी गेली. अंगावर येईल त्याच्या अंगावर जाऊन, कुणाला चालवून तर कुणाला लोळवून, कुणाला हुलकावून देऊन तर कुणाचा वार चुकवून राणोजी 2 पुरुष पुढं पांदीत पडला आणि गबऱ्याच्या दिशेने धावला. आता त्याला अधिकच चेव आला. जोगणी गेली असं ओरडत पळणाऱ्या माणसांनी पळत दंगल माजवली. त्या दंगलीत शिवगावकरांच्या घोडी बावचळून गेली. पळणाऱ्यात जोगणी घेऊन कोण पळत आहे कोणाच्या लक्षात येईना. त्यात बापू खोताचं घोडं एका दिडक्या गल्लीत अडकून बसलं होतं. पुढून येणारे लोक त्याला वाट देईनात तेव्हा खोत चिडला. त्यानं तलवार चालवून लोकांना परत फिरवून स्वतःची वाट करून घेतली आणि घोडं पुढं केलं. बापू खोतानं माणसं जखमी केल्यामुळं अधिकच दंगल पेटली होती आणि दंगल वाढत चालली होती. पण त्याची मुळीच पर्वा न करता खोत कैकाड्याच्या पटांगणात आला. म्हणाला, कुणी नेली जोगणी? परंतु पळती माणसं बोलली नाहीत. गजा सुतार आला. आणखीही घोडी आली. त्यानं ओढ्यातून गबऱ्यावर बसून दरडीनं वर आलेला राणोजी दिसला आणि शिगावच्या 6 घोड्यांना टाचा मारल्या गेल्या. धरा मारा, जाऊ देऊ नका. पुन्हा दंगल वाढली. गाडवाटानं 6 मैलाची दौड मारण्याऐवजी माळानं सरळ 4 मैलात आपली शीव गाठावी असा विचार करून राणोजीनं आपला घोडा माळाला लावला. सपाट माळावर येऊन त्यानं पाठीमागची ओरड वळून पाहिली व तो एकदम पुढे झेपावून गबऱ्याच्या लगाम काढून फेकून हातातली वाटी कंबरेत खोचून त्यानं तलवार सरळ धरली. गबऱ्याच्या कानाजवळ तोंड नेऊन ओरडला, गबऱ्या, मला घेऊन लवकर चल. मला टाकून जाऊ नको. आपली शीव गाठ चल. बेलगाम गबऱ्या भन्नाट निघाला. त्याच्या पायात विद्युत गती संचारली होती. टापांचा खडखडाट करीत गबऱ्या निघाला. वाऱ्यावर आरूढ व्हावं तसं ते घोडं निघालं होतं. त्याचा देह गतिमान झाला. टाच मारण्याची गरज निकामी झाली. गती या शब्दातील अर्थ दुबळा झाला. गबऱ्या आपली शीव जवळ करू लागला. उलट येणारं वारं कापीत गबऱ्या धावत होता आणि निवडुंगात निपजलेलं धैर्य हातात फरडी तलवार घेऊन लगामाशिवाय त्याच्यावर बसून धुंद झालं होतं. त्याची विजयाकडे दौड निघाली होती. मागून खोत धावत होता. तलवार उंचावून गरजत होता. टाच मारीत होता. त्याचं घोडं ताशावरून टिपरू पडावं तशा टापा टाकीत पिचाट करीत होतं. गजा माळ्याचं घोडं
त्याचं घुमेत होतं. ती सारी घोडी कानाला कान लावून झेप घेत होती. पाठीमागच्या टापा राणोजीच्या कानात वाजू लागल्या आणि गबऱ्याची भिंगरी झाली. शिगावची हद्द संपली, वाटेगावची हद्द लागली आणि बापू खोत अधिकच भडकून पुढं निघाला. त्याला पाहून राणोजीनं विचार केला, ह्यानं वाटी परत नेऊन नये. तो कमरेची वाटी काढून चावून खाऊ लागला, गिळू लागला. गबऱ्या दमण्याऐवजी अधिकच दौड घेत होता. त्याच्या नाकातून कणऱ्यासारखा आवाज येऊ लागला होता. इतक्या वेगानं तो पूर्वी कधीच धावला नव्हता. राणोजी जोगणी घेऊन निघाला ही खबर भैरून गावात पोचवली होती आणि गावात एकच गडबड उडाली. हा म्हणता म्हणता साऱ्या गावात बातमी खेळली. सारा गाव शिगावच्या गाडमार्गानं धावत निघाला. हत्यारानं वाट गच्च भरली. ती बातमी जेव्हा मांगवाड्यात आली तेव्हा दौलती चरकला. राहीबाई ही भांबावली. राधा धावत दारात आली नि थांबली. फकीरा चिंचेवरून चढून आपल्या झुंजार बापाला शोधू लागला. सहदेव रडू लागला. मांगानं कुऱ्हाडी ठोकल्या. महार धावत निघाला. शंकररावानं खोगीर न घालताच घोडं दामटलं. पंतांनी आपला घोडा दुडक्या चालीवर लावला. गाव राणोजीला आडवा निघाला. परंतु राणोजी त्या गाडमार्गानं येत नव्हता. त्यानं माळानं येऊन शिगाव गाठलं होतं, तरीही खोत मागे फिरला नव्हता. तो अधिकच चिडून पुढं येत होता. पिच्छा करणारी घोडी ऊर फुटून धावत होती. ती कधी जवळ भिडत होती तर कधी मागं राहत होती. माळाचा आरडाओरडा वाढला होता. गजा सुतार राणोजीला भिडून होता. तोच खोत ओरडला, गजा भाला फेक लेका. गजानं झोकांडी घेऊन पुन्हा लगट केली आणि आपला भाला जुमानून फेकला. तो वजनदार भाला राणोजीच्या पाठीत खपकन शिरला. त्याच्या बधीर अंगात आधीच कळ मेली होती. ती किंचित वळवळली. तो रक्तानं न्हाला. त्यानं पाठीत भाला घेऊन गजावर रोग धरला. खोत पुढं येऊन बाजूला झाला. पुन्हा गजा माळी जवळ आला. राणोजीनं खसकन वार मारला. पागोट तोडणं तलवार नाकाच्या शेंड्यापर्यंत खाली आली, उतरली आणि गजा घोड्याखाली कोसळला. पडलेला गजा पाहून खोत चिडला, ओरडू लागला. गाडवाटेनं निघालेले लोक ती ओरड ऐकून चकित झाले आणि सारा लोंढा माळाकडे धावत निघाला. पण आडवाटेनं माळ जवळ करणं कठीण होतं. गजा खाली पडताच बापानं आपला घोडा राणोजीच्या जवळ नेला आणि माग उसनं घेऊन भाला फेकला. तो गबऱ्याच्या चौकात खसकन शिरला. त्याबरोबर पळून दम उखलेला गबऱ्या पुढच्या 2 पायांवर कोसळून पडला. त्याचे ऊर फुटून तो रक्त ओकू लागला होता. राणोजी उठून सरळ होईपर्यंत त्याच्यावर मुरकुंड पडली. त्याला अवसर मिळण्यापूर्वीच त्यावर वार झाले, पुन्हा झाले. मग तो मद्रमांग मुठीत तलवार घट्ट धरून त्या आपल्या इमानी गबऱ्यावर कोसळला. खोतानं वाटी शोधली
ती मिळाली नाही. मग राणोजीचं शिर कापून तो परत फिरला आणि वाटेगावची लोकं तिथं आली. तो देखावा पाहून गाव स्तब्ध झालं. 1 मैल हद्दीत शिरून खोतानं केलेली आगळीक पाहून हा गाव चिखला भडकला. शिगावकरांनी रिवाज मोडला होता. दौलती प्रेतावर अंग टाकून ऊर भडवू लागला. राही राधा एका वावरात लोळू लागल्या. पूर दिनवाणी होऊन रडू लागली. गाव जमला. लहान थोर रडू लागले. बायांनी, रहीबाई नि राधा यांना आवरलं. विष्णुपंत आले. त्यांनी शिराशिवाय राणोजी पाहिला. त्याचा चेहरा उग्र झाला. सर्व लोक त्यांच्या तोंडाकडे पाहू लागले. आता पंत काय सांगणार? पंत दाटल्या कंठाने म्हणाले, खोतानं अपराध केला होता. खोतानं अपराध केला आहे. 1 मैल हद्दीत शिरून आमचं शिर नेलं. ते परत आल्या वाचून या प्रेताला अग्नी देता येत नाही आणि ते शिर परत येईपर्यंत या हद्दीत मी पाणीसुद्धा पिणार नाही. शिर आणीन वा शिर देईन असं म्हणून पंतांनी घोड्याला टाच मारली. काळा पांढरा तो घोडा उसळून शिगावकडे निघाला. राणोजीच्या मुठीतली तलवार काढून घेऊन शंकरराव पाटील ओरडला, मी शिगाव बेचिराग करीन, नाहीतर वाटेगावला आग लावून मीही जळून मरेन. चला. पुन्हा तो मानवलंडू निघाला. पुन्हा त्यांनी मान वलंडली. भैरू रामोशी कुऱ्हाड घेऊन धावत होता. मारुती चव्हाण पट्टे चढवून झेपा घेत होता. तयानू महार भाला परचीत सर्वांग मांग टाकायला प्रयत्न करीत होता. कुऱ्हाडी लखलखत होत्या. तलवारी झळकत होत्या. दौलती दुःख विसरणं त्यातून पळत होता. दौलतीने सर्व दुःख विसरून तो स्वतःचं दुःख विसरून पळत होता. दुलाजी ढेकणा, नाना डोंगरा, पांडू नांगरा, बळी मांग, आप्पा मांग, सावळा मांग, एकूण 1 म्हातारा नि तरणा माळानं पळत होता. राणोजीचं शिर घेऊन येऊन नाही तर आपलं शिर देऊ हा सर्वांचा निर्धार झाला होता. फक्त भैरू रामोशाचा विचार वेगळा होता. तो म्हणत होता, 1 शिराची किंमत मी 50 शिर घेणार. मी 50 शिरानं घेणार. त्यानं गावासाठी शिर दिलं म्हणून गाव त्याच्यासाठी शिर द्यायला सज्ज झालं होतं.